नमस्कार मित्रांनो, BSc फर्स्टच्या सेमिस्टर सेकंडच्या बॉटनी क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण BSc फर्स्टमधील बॉटनीचा पेपर चौथा जो आहे या चौथ्या पेपरच्या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पाहिलं असेल सेमिस्टर सेकंडमध्ये तुम्हाला पेपर नंबर 4 जो आहे 4 हा चौथा पेपर जो आहे तो म्हणजे कोणता आहे तर प्लांट टॅक्झॉनॉमी. या प्लांट टॅक्झॉनॉमीमध्ये एकूण 4 युनिट्स आहेत. या 4 युनिट्समध्ये तुम्हाला पहिलं युनिट जे आहे ते इंट्रोडक्टरी प्लांट टॅक्झॉनॉमी आणि त्याचे परत 2 सब पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये एक पॉईंट जो आहे तो इम्पॉर्टन्स ऑफ टॅक्झॉनॉमी आणि दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे हार्बेरियम अँड बॉटॅनिकल गार्डन्स. तर हा जो हार्बेरियम अँड बॉटॅनिकल गार्डन्स जो आहे टॉपिक तो आपण आज पाहणार आहोत. तर चला सुरू करूयाल हा व्हिडिओ. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे सेमिस्टर सेकंडमध्ये बॉटनीचा पेपर चौथा जो आहे या चौथ्या पेपरमध्ये तुम्हाला एकूण 4 टॉपिक, 2 मेन टॉपिक, त्याचे सब पॉईंट्स 2-2 असे 4 टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत, बरोबर. तर पहिला टॉपिक जो आहे तो इंट्रोडक्शन टू टॅक्झॉनॉमी, ICBN, बॉटॅनिकल गार्डन्स हा आहे. आणि त्यामध्ये दुसरा टॉपिक जो आहे तो एन्जिओस्पर्म्स अँड सिस्टीम्स ऑफ अ क्लासिफिकेशन. तर यामध्ये हा जो पहिला टॉपिक आहे या पहिल्या टॉपिकमध्ये दुसरा मुद्दा जो आहे हार्बेरियम्स, इंट्रोडक्शन, रोल अँड सिग्निफिकन्स, बॉटॅनिकल गार्डन्स, इंट्रोडक्शन ऑफ बॉटॅनिकल गार्डन्स, रोल अँड सिग्निफिकन्स ऑफ अ बॉटॅनिकल गार्डन्स अँड स्टडी ऑफ सर J.C. बोस बॉटॅनिकल गार्डन कलकत्ता अँड लीड बॉटॅनिकल गार्डन शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. हे 2 पॉईंट्स आहेत. यातला पहिला पॉईंट जो आहे स्टडी ऑफ सर J.C. बोस बॉटॅनिकल गार्डन कलकत्ता हा पॉईंट्स आता तुम्हाला तुमच्या सिलेबससाठी नाही आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज द हार्बेरियम. नो, हार्बेरियम आपण कशाला म्हणतो? एखादं प्लॅन्ट स्पेसीज किंवा प्लॅन्ट स्पेसिमेन जो आपण सेव्ह करणार आहोत किंवा तो पुढच्या स्टडीसाठी वापरणार आहोत तर तो एखाद्या ठिकाणी डिपॉझिट करायचा किंवा ठेवायचा, अशा मटेरियलला आपण हार्बेरियम म्हणत असतो, बरोबर. पहा, आपण बऱ्याचच वेळेला बरेचसेच प्लॅन्ट्स पाहतो आणि हे प्लॅन्ट्स पाहत असल्यानंतर हे प्लॅन्ट नेमकं कोणतं आहे, त्याचं फ्लॉवरिंग सीझन कोणतं आहे किंवा त्याला फ्रूट्स कधी येतात, त्याची ग्रोथ कधी आहे, हे सगळं आपण पाहत असतो. पण जर आपण स्टडी करायचं म्हटलं, एखाद्या प्लॅन्टचा स्टडी करायचा, तर त्या प्लॅन्टच्या जर्मिनेशनपासून ते फ्लॉवरिंग फ्रुटिंग येईपर्यंत आपणाला काय करावं लागेल तर त्याचा स्टडी करायला पाहिजे. म्हणजे एवढा वेळ आपल्याकडं आपण त्याला दिला पाहिजे. इतका वेळ आपण देऊ शकत नाही. म्हणूनसाठी काय करायचं आहे, असे प्लॅन्ट स्पेसिमेन्स जे आहेत ते प्लॅन्ट स्पेसिमेन्स तयार करायचे, त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आणि डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर मग हे एखाद्या ठिकाणी अशा ठिकाणी ठेवायचं का तिथं दुसरी व्यक्ती कोणीही जाऊन अभ्यास करू शकेल. असं जे ठिकाण असतं या ठिकाणाला आपण काय म्हणतो तर बॉटॅनिकल त्याला आपण म्हणतो हार्बेरियम. सो हार्बेरियम इज अ कलेक्शन ऑफ प्लांट्स or plant specimens which are properly pressed, dried, preserved or mounted on a good quality art paper. त्यालाच आपण म्हणतो हार्बेरियम शीट. आणि याच्यावरती आपण तयार केलेलं जे प्लांट स्पेसिमेन आहे याचं डिस्क्रिप्शन मी मगाशी म्हटलं तसं, these are properly identified, classified and arranged according to accepted system of a classification. म्हणजेच
एखाद्या क्लासिफिकेशन तुम्हाला सर्वांना माहिती असणारी म्हणजे बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे. अशा क्लासिफिकेशन सिस्टीमप्रमाणे हे प्लॅन्ट लावलेले असतात. तर ह्या प्लॅन्टना आपण काय म्हणतो तर हार्बेरियम किंवा असे जे डिपॉझिटरी आहे या डिपॉझिटरीला आपण म्हणतो हार्बेरियम. सो व्हॉट इज द टेक्निक फॉर दी हार्बेरियम? We should know how plants are collected, how those are pressed, or what is the process of making a herbarium. इथं तुम्हाला उजव्या बाजूला इथं एक दिसतंय मटेरियल बघा, बरोबर. हे मटेरियल जे आहे हे काय आहे? हार्बेरियम आहे, तयार केलेलं. इथं तुम्हाला ते प्लॅन्टचे स्टेम दिसतंय, त्यानंतर लीव्ज दिसत आहेत, त्यानंतर तुम्हाला इथं फ्लावर्स पण दिसत आहेत आणि या सगळ्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय. सो दिस इज द प्रॉपर मेथड ऑफ मेकिंग हार्बेरियम्स. इन these herbariums or for the preparation of herbarium, a specimen for deposition involves some definite steps like collection, drying, poisoning, mounting, labeling and deposition. Such different steps have been included in the herbarium technique. This entire procedure constitute the technique of a herbarium. त्यातला पहिला मुद्दा जो आहे त्याला आपण त्याच्यावरती चर्चा करूया तर का कलेक्शन. आता प्लॅन्टचं कलेक्शन करायचं आहे. हे नेमकं कसं कलेक्शन करायचं किंवा हे प्लॅन्ट आणत असताना आपल्या हार्बेरियममध्ये ठेवण्यासाठी आणत असताना त्याला कोणकोणते पार्ट्स असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये काय काय असणं गरजेचं आहे बघा. द प्लॅन्ट स्पेसिमेन फॉर दी हार्बेरियम शुड कलेक्ट युजिंग ए ॲस्थेटिक सेन्स. त्यानंतर बघा प्लॅन्ट मटेरियल शुड बी कलेक्टेड फ्रॉम एव्हरी स्टेज इन द लाईफ सायकल ऑफ द प्लॅन्ट. म्हणजे समजा सीडलिंग आहे, त्यानंतर त्याला फ्लावरिंग आहे, त्यानंतर त्याचं फ्लावरिंग पूर्ण आलेलं आहे, एखादं फ्रूट आहे लहान साईजचं, तर अशा सगळं मटेरियल जे आहे हे आपणाला कलेक्ट करता यायला पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो त्यानंतरची जी स्टेप आहे ह्या कलेक्शनमधली ती कशी आहे बघा. द स्पेसिमेन मस्ट हॅव फुल्ली ग्रोन लीव्ज, complete inflorescence, flowers, fruits required for the identification. हे पार्ट जे आहेत ते पूर्ण असणं गरजेचं आहे. समटाईम्स इन अ सिंगल व्हिजिट, आता हे सगळंच एका व्हिजिटमध्ये सापडू शकते का तर नाही. समटाईम्स इन अ सिंगल व्हिजिट प्रेफर्ड मटेरियल और परफेक्ट मटेरियल मे नॉट बी अवेलेबल. इन सच केस वी शुड रिक्वायर ए फ्रिक्वेंट व्हिजिट्स टू the same or different locality. Now the size of the material should be as per the requirement and availability. हे हार्बेरियम शीटची जी साईज आहे त्या साईजवरती हे प्लांट मटेरियल कसं बसेल एवढंच मटेरियल आपण घेणं गरजेचं आहे. द वुडी प्लांट्स विथ फ्लावरिंग ट्विग्स विथ सुटेबल साईज while herbaceous plants should be collected entire with underground portion. During botanical excursion, the plant collector requires some implements like a vasculum. Vasculum म्हणजे काय? हार्बेरियमसाठी प्रेस करण्यासाठी ठेवायला लागणारं मटेरियल. पॉलिथिन बॅग, सिकॅटर, खुरपी, गार्डन नाईफ, ब्लॉटिंग पेपर or some tissue papers, filled notebook, pocket lens, diary and plant press एवढं मटेरियल आपण कलेक्शनसाठी लागणार आहे. All the plant specimens should be given the field numbers at the time of collection in the field itself. म्हणजे ज्या वेळेला आपण प्लांट मटेरियल कलेक्ट करणार आहोत त्याच वेळेला आपणाला हे मटेरियलला नंबर आणि कधी कलेक्ट केलेलं आहे ते टाईमसुद्धा तिथं नोट करणं, डेट टाईम नोट करणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर बघा
All information needed for identification should be noted in the field notebook, and it should be include habitat characters, habit of the plant, flower color, flowering period, म्हणजे कोणत्या पिरियडमध्ये किंवा कोणत्या सीझनमध्ये ह्याला फ्लावरिंग आहे, स्पेशली मंथ, जॉग्राफिकल कंडिशन, त्याची लोकॅलिटी कोणती आहे, हे सगळं लेबलिंगवरती यायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर गुड हेल्दी ट्विग्स ऑर प्लांट्स आर टू बी कलेक्टेड अँड डिसीज फ्री मटेरियल्स शुड बी कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ कलेक्शन. हा पहिला मुद्दा जो आहे तो कलेक्शनचा आहे.